कसे आहात सर्वजण? खूप सगळे मजेत असाल. तर आज पप्पा लवकर आलेत कामावरून आणि पप्पाला मी सांगितलं की पप्पा चिकन घेऊन या, कारण मम्मी गेली आहे शेतामध्ये. तर आमच्या शेतामध्ये ऊस खुरपाय चालू आहे, बाया आहेत. तर मग मम्मी शेतात गेली आहे. सो म्हटलं की आज तिला सरप्राईज देवा. तर चिकनची भाजी तिला खूप आवडते. तर पप्पाला मी चिकन आणायला लावलंय आणि आता मी भाजी बनवते. सो चला पाहूया. चिकन घेतलंय आणि त्यानंतर इथं अद्रक लसूण पण घेतलंय. सो आता मी टाकते मी चिकन उकडायला. आता चिकन मध्ये मी घेते हळद टाकून. इथं टाकली मी 1 चमचा हळद, 1-1.5 चमचा हळद टाकते आणि त्यानंतर टाकते आता मीठ. कारण मीठ हे चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून आणि त्यानंतर आता थोडीशी असं वाटते कमी पडेल हळद. सो टाकते अजून आणि पूर्ण मिक्स करून घेते. बरोबर आता पातेलं ठेवले गरम होण्यासाठी. आता याच्यामध्ये मी घेते तेल टाकून. सो तेल टाकते आधी. तेल गरम झाले की त्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात, जी की मी आधीच तयार करून ठेवली आहे. तर चिकनला थोडंसं फ्राय होऊन देते आधी आणि मी साईडलाच लगेच गरम पाणी करून ठेवलंय. चिकन टाकायच्या आधी गरम पाणी केलेलं मी, तर ते टाकून घेईल नंतर थोड्या वेळानं. बघा चिकनला मस्त उकळी आली आहे, शिजतंय चिकन. इथं मी मसाले काढून घेतले. तर मसाल्यामध्ये घेतलं हे खोबरं. तर यातलं सगळं खोबरं नाही टाकणार आहे मी, थोडंसं भाजणार आहे, बाकीचं थोडंसं कुटणार आहे. तर अद्रक लसूण आणि त्यानंतर हे धने घेतलेत, थोडेसे तीळ, एवढे नाही वापरणार आहे, थोडेसे वापरणार आहे. 2 कांदे यांना भाजून घ्यायचं आहे. आता आणि कोथिंबीर नाही आहे म्हणून उगाच 2-4 पानं घेतली आहेत. तर बघू आता, तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त घ्या. सो चला आता मी मसाले भाजून घेते. तर मसाला भाजून घेतलाय, म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय. आणि हे जे विदाऊट भाजलेलं खोबरं आहे ते मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये काढण्यासाठी. सो ते थोडं हार्ड असतं म्हणून मी आधी हे खोबरं काढून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये लसूण घालते. तर लसूण आणि अद्रक घालते, म्हणजे सगळं मिक्स होईल आणि बारीक पण होईल. तर नंतरही तसंच केले. जे भाजलेलं खोबरं होतं ते आधी काढून घेतलं आणि त्यानंतर भाजलेला कांदा, धने आणि तीळ हे सर्व काढून घेते बारीक करून. तर याला पाण्याच्या साह्यानं पेस्टसारखं करायचं, एकदम खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. सो ते काढल्यानंतर आता इथे बघा भाजी बनवते. तर हे सुक्कं चिकन उकडलं आहे, आता डायरेक्ट भाजी बनवते. तर हा आहे काळा मसाला, जो की आम्ही घरी बनवतो. तर तो खूप जास्त तिखट नाही आहे, सो मी अर्धी वाटी घेतला आहे. आणि त्यामध्ये आता घालते मटन मसाला. सो मटन मसाला पण अर्धी पुडी घालते आणि त्यानंतर चिकन मसाला आणला होता.
तर चिकन मसाला पण अर्धी पुडी घालते. आपला असं खोबरं लसूण टाकून घेतली. तर खोबरं लसूण व्यवस्थित तळलं. आता यामध्ये मसाले घालते जे की आपण काढून ठेवले होते ते, आणि मसाले व्यवस्थित तळून घेते. मसाले तळले की आपल्याला याच्यामध्ये येसूर घालायचा आहे. तर येसूर म्हणजे आपली डाळ असते ना, जे की ज्वारी बाजरी किंवा हरभऱ्याची डाळ तांदूळ हे सर्व भाजून येसूर तयार करतात, म्हणजे त्याचं पीठ बनवतात बारीक. तर ते भाजीमध्ये घालतात. तर भाजीमध्ये घातल्यामुळं काय होतं की भाजीला घट्टपणा येतो. सो ते चव पण लागते त्याला. तर आमच्याकडं चिकनच्या भाजीमध्ये तेच असतं. तर आपण जो मसाला तयार केला होता ग्रेव्हीसारखा, सो ते टाकून घेतला आणि त्यानंतर आता येसूर टाकून घेते. तर सर्व व्यवस्थित फ्राय करून घेते आणि त्यानंतर लगेच आपलं उकडलेलं चिकन टाकून घेते आणि आपल्याला हवी असेल तेवढी घट्ट पातळ भाजी करून घेते. तर आम्हाला जरा जास्त पातळ लागते, सो मी जास्त पाणी टाकून घेतलेलं. तर आम्ही गावाकडे भाकरीसोबत ती भाजी खातो, म्हणून थोडी पातळ भाजी लागते आम्हाला. मस्त तरीची भाजी झाली आहे आता आपली. तिकडे मम्मी आली म्हणून मी हळू बोलते. तिला म्हणले आम्ही जेवायला बनवलंच नाही अजून. बघा कशी मस्त तरी आली. आता त्यांना विचारू खाल्ल्यावर की कशी झाली. मी ब्लॅक टी मम्मीसाठी, दूध आहे पण त्यांना आता संध्याकाळ चहा प्यायची इच्छा झाली, तो बनवते. इकडे गेले ना आमच्या इथे चालू झालं दुधबाई भाकरी बनवली चुलीवरती. बरं तरी भाजी झाली आहे मध्ये. तर सर्व आवरून घेतलं होतं आणि मध्येच मम्मीचं पोट दुखायला लागलं. सो त्यांची रिॲक्शन काय घेतलीच नाही मी, त्यांचा व्हिडिओच नाही घेतला जेवताना वगैरे. तर व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.